संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये फूट नाही, परंतु काल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं की महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात फूट आहे आणि मवियाच्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत। काल जेव्हा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांची पत्रकार परिषद होती, या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांचा एकही आमदार उपस्थित नव्हता। जेव्हा राज्य सरकारला पत्र लिहायची वेळ आली, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायची वेळ आली, तेव्हा देखील एकही आमदारांची साधी स्वाक्षरी तिथं करता आली नाही। माजी आमदाराची स्वाक्षरी त्या पत्रावर करावी लागली। संजय राऊत यालाच महाविकास आघाडीतली फूट म्हणतात, महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडणं म्हणतात। काल अधिवेशनाची पत्रकार परिषद असताना अपेक्षित होतं की काँग्रेस, उभाटा गट आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी यांचे आमदार नेते त्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील, परंतु फक्त काँग्रेस आणि उभाटा गटाचे नेतेच त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते। बाकी एकही नेता तिथं फिरकला नाही, आला नाही। हे वास्तव काल महाराष्ट्राने बघितलंय। त्यामुळं महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या कशा उडाल्या याचं उदाहरण काल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बघायला मिळालं। आणि जनाब संजय राऊत म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये फूट नाही। फूट काय, अख्खी महाविकास आघाडी खिळखिळी झाली आहे। संजय राऊत जरा उघड्या डोळ्यांनी बघा की महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्यात। माननीय उद्धव साहेबांनी पुन्हा विधिमंडळात जावे ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि ती कायम राहील असं संजय राऊत यांनी। एका बाजूला संजय राऊत म्हणतात की शरद पवार साहेबांनी राज्यसभेला जावं, दुसऱ्या बाजूला संजय राऊत म्हणतायत की उद्धवजी ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये जावं। अहो संजय राऊत, तुम्ही राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी काँग्रेसची गुलामी करतायत आणि काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टपणे सांगितलंय की राज्यसभेची उमेदवारी ही काँग्रेसला मिळाली पाहिजे, विधान परिषदेची उमेदवारी ही काँग्रेसला मिळाली पाहिजे, परंतु महाविकास आघाडीमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा हेच राज्यसभेच्या उदाहरणावरनं, उमेदवारीवरनं बघायला मिळतं। मुळामध्ये राज्यसभेच्या उमेदवारीमध्ये उभाटा गटात देखील दोन गट पडलेले आहेत। एका बाजूला आदित्य ठाकरे यांचा गट आहे जो सांगतोय की प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभा मिळाली पाहिजे, दुसऱ्या बाजूला संजय राऊत सांगतात की शरद पवार साहेबांनी राज्यसभेला गेला पाहिजे। उभाटा गटामध्ये देखील राज्यसभेवरनं दोन गट झालेत हे आपल्याला बघायला मिळतंय आणि या गटबाजीमुळेच महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला। विधानसभेची निवडणूक होती तेव्हा मुख्यमंत्री कोण होणार यावरनं उद्धवजी ठाकरे, विजय वडेट्टीवार, संजय राऊत यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली होती आणि आता राज्यसभेची खासदारकी कुणाला मिळाली याच्यावरनं कॉम्पिटिशन लागलंय। महाविकास आघाडीचं तीन तिघाडा काम बिघाडा हे दर्शन महाराष्ट्रासमोर होतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पक्षात मत प्रदर्शन करायला बंदी आहे, तर आमच्याकडे 3 स्वतंत्र पक्ष आहेत, त्यामुळे आणि आमच्या आघाडीमध्ये लोकशाहीचा मान राखला जातो असं संजय राऊत यांनी लोकशाहीच्या गप्पा करू नये। आपला संपूर्ण पक्ष घराणेशाहीवर उभा राहिलेला आहे। काँग्रेस पक्ष घराणेशाहीवर उभा आहे आणि घराणेशाहीवर पुढे जातोय। त्यामुळं काँग्रेसनं, उभाटा गटानं लोकशाहीच्या गप्पा करू नये। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे लोकशाहीवर विश्वास ठेवणारे नेते आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आज भारताची विकसित राष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना लोकशाहीची मूल्य या देशामध्ये जोपासली पाहिजे, जपली घेतली पाहिजे, वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न केले। त्या उलट काँग्रेसनं या देशामध्ये आणीबाणी लाटली, काँग्रेसनं या देशावर घराणेशाही लादली आणि संजय राऊत तुमचा पक्ष देखील घराणेशाहीवर अवलंबून आहे। उद्धवजी ठाकरेनंतर आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्रीपद हे तुमच्या पक्षात केलेलं आहे। त्यामुळे लोकशाहीच्या गप्पा संजय राऊत यांनी मारू नये। त्या गप्पा मारण्याचा ना संजय राऊतांना अधिकार आहे ना काँग्रेसला अधिकार आहे। विरोधी पक्षनेता न देणं हा शिंदे फडणवीसांचा डाव आहे। विरोधी पक्षनेतेपद हे जनता ठरवत असते। विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी तुमच्याकडे संख्याबळ असावं लागतं।
दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या जनतेनं ना उभाटा गटाला तेवढं संख्याबळ दिलंय, ना काँग्रेसला दिलंय, ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलंय. महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलंय की विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याची लायकी सुद्धा ना उभाटा गटाची आहे, ना काँग्रेसची आहे, ना इतर कुणाची आहे. त्यामुळं आपली लायकी जनतेने दाखवली, आपली पात्रता जनतेने दाखवली. ती पात्रता ओळखा. तुमच्याकडे संख्याबळ असतं. एकूण आमदारांच्या किमान 10% आमदार हे आपल्या पक्षाचे असते तर आपल्याला विरोधी पक्षनेतेपद मिळालं असतं. परंतु जनतेला माहीत आहे की तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद देऊनही काही उपयोग नाही. तेवढी पात्रता आणि तेवढी लायकी ना उभाटा गटाची आहे, ना काँग्रेसची आहे, ना राष्ट्रवादी पवार गटाची आहे. त्यामुळं जनतेने तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद दिलं नाही, तेवढं संख्याबळ जनतेने निवडून दिलं नाही. आता विनाकारण विरोधी पक्षनेत्यासाठी सरकारवर खापर फोडू नका. तुमच्या 3 पक्षामध्ये देखील विरोधी पक्षनेते कोण करायचं याची एकता नाही, एकवाक्यता नाही. विधान परिषदेमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेते हवंय, विधान परिषदेमध्ये उभाटा गटाला विरोधी पक्षनेते हवंय, विधानसभेमध्ये देखील तुमची एकवाक्यता नाही. त्यामुळे जनतेनं तुम्हाला घरी बसण्याचं आवडतं काम दिले ते करावं. महायुतीमध्ये सो आचारी रस्सा भिकारी अशी अवस्था दिसून खरं तर महायुतीमध्ये हम सब एक है हीच भूमिका है, हम साथ साथ है हीच भूमिका आहे. संजय राऊत, तुमची अवस्था धोबी का कुत्ता, न घर का न घाट का अशा पद्धतीची झाली आहे. एका बाजूला उबाटा गटाची प्रवक्तेगिरी मिरवायची, दुसऱ्या बाजूला काँग्रेसची लाचारी करायची आणि शरद पवार गटाची गुलामी करायची. हे तुमचं धोरण आहे. त्यामुळं संजय राऊत, तुमची अवस्था त्या धोब्याच्या कुत्र्याप्रमाणे झाली आहे, जो घाटावरचा नाही आणि नदीवरचा नाही. त्यामुळं आपण अशा म्हणी वापरण्यापेक्षा आपली अवस्था काय झाली याचा विचार करा. एका बाजूला उद्धव ठाकरेंजींचं मीठ खायचं आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेबांची चाकरी आणि काँग्रेसची गुलामी करायची, हे तुमचं धोरण झालेलं आहे. मुख्यमंत्री मंत्र्यांवरती कारवाया करतात, दाढी घालतात आणि मग त्या मंत्र्याला क्लीन चिट देत त्या मंत्र्याची शेंडी आपल्या हातात ठेवतात, असा आरोप संजय राऊत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भ्रष्टाचाराबद्दल काल स्पष्टपणे सांगितलंय की उद्या माझ्या कार्यालयामध्ये देखील कोणी भ्रष्टाचाराचे पैसे घेत असतील तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टी कधीही सहन करत नाहीत. देवेंद्रजी फडणवीस हे स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचारांना सहन केलं नाही आणि भ्रष्टाचाराला थारा दिला नाही. संजय राऊत, तुम्ही भ्रष्टाचाराचे शिरोमणी होतात. तुमच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये रोज 100 कोटी रुपयाची वसुली केली जात होती. वाझे काय लादेन आहे का म्हणून वाझेसारख्या अधिकाऱ्याचं समर्थन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्या काळामध्ये करत होते. संजय राऊत स्वतः भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये गेलेत, आता बेलवर बाहेर आहेत. त्यामुळं त्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा कारभार हा पारदर्शक कारभार आहे. जनतेला आदर्श मानून, जनतेला सर्वसर्वा मानून देवेंद्रजी फडणवीस आपला कारभार करतात. तिथं भ्रष्टाचाराबद्दल 0 टॉलरन्स आहे. संजय राऊत, तुम्ही पत्राचाळमध्ये घोटाळा केला, खिचडीमध्ये घोटाळा केला. एवढंच नाही तर मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न कोविडच्या काळामध्ये गेला. तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल बोलू नका, तो अधिकार तुम्हाला नाही. उलट देवेंद्रजींनी तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला आणि देवेंद्रजी ही कधीही भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचाराला सहन करत नाहीत, त्यांना थारा देत नाहीत. हे महाराष्ट्राला देखील माहीत आहे.